नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मूग डाळ भाजून आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही अर्धी वाटीपेक्षा जास्त अशी मूग डाळ घेतलेली आहे। अशा पद्धतीची बघा डाळ आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया। चांगली कढई गरम झालेली आहे। तर काय करायचं माहिती आहे का, ह्या डाळीला मीडियम गॅसवर डाग पडस्तोवर आपल्याला एकसारखे हलवून भाजून घ्यायचे। एकसारखे बघा हलवून मी अशा पद्धतीत भाजून घेतलेले। जास्त आपल्याला लाल भडक करायचे नाही, मीडियम गॅसवर मी भाजून घेतलेले। आता ह्याला मी काढून घेते। बघा अशा पद्धतीत कलर आला पाहिजे, एकदम लाल अशी करू नका। लाल जर केली ना तर ती खायला चांगली लागणार नाही। अशी गोल्डन कलर एकदम साधारणसा झाला का नाही की काढून घ्यायचे। सगळीकडे एकसारखे हलवून भाजायचे। आता ह्याला काय करणार आहे, मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकरला मी ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरला बघा मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने शिजवलेली आहे, मस्त अशी शिजलेली आहे। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला टोपात पण शिजवू शकता। टोपात जर शिजवली तर अजून चवीला चांगली लागेल। आता डाळीला आपण थोडंसं घुटून घेऊया। घुटून घेतलेले आहे बघा, अशा पद्धतीत झालेले आहे। ह्यात वतायचे आपल्याला कोमट पाणी। आता तुम्हाला किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। तर 1 ग्लास पाणी टाकलं बघा, अशा आकाराचं आहे। मिक्स करून घेऊया। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता आमटी करून घेऊया। तर त्यासाठी तेल टाकायचं। तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, तर छोटा अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची। मोहरी चांगली भाजली, जिरे टाकायचे अर्धा चमचा। गॅस आहे आपला मीडियम, त्यात टाकायचा कढीपत्ता, 2 चिमूट आपल्याला हिंग पावडर टाकायचे। एक मीडियम आकाराचा कांदा टाकायचे। आणि आता आपण हा कांदा चांगला पहिला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायची एकदम थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे बघा ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे सुक्कं खोबरं, थोडंसं लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या। तर लसणाच्या पाकळ्या किती आहेत तुम्हाला मी सांगते, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या। आणि सुक्कं खोबरं एकदम थोडंसं घेतलेलं आहे आणि 2 बिन तिखटाच्या हिरव्या मिरच्या। आता हे पण आपण परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकायचं छोट्या आकाराचं, आणि ती पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे बघा, मस्त असं भाजलं गेलेलं। अशा पद्धतीत भाजून घ्यायचं। गॅस आपला मीडियमच आहे। ह्याच्यात टाकणार आहे मिरची पावडर, तिखटवाली पण आहे कलरवाली पण आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला वगैरे हे पण टाकू शकता। सगळ्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या। तर ह्यात टाकायची आपल्याला डाळ, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्या कुकरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। ह्याच्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आता ही मीडियम गॅसवर चांगली उकळून द्यायचं। उकळलेलं आहे बघा, अशा पद्धतीत चांगलं उकळून घ्यायचं। 1 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळलं का नाही की बघा अशा पद्धतीत डाळ होते। 1 नंबर लागते, करून बघा। चवीला पण इतकी छान लागते। कुणाकुणाला काय होतं, तुरीची डाळ जमत नाही, पण असं भाजून जरी मुगाची डाळीची केली ना तर चालते। खूप रेसिपी टाकलेल्या आहेत, बिन भाजता टाकलेल्या आहेत। ते भाजून एकदा तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे जिरा आलू। तर त्यासाठी बघा ही बटाटे जे घेतलेले आहेत ना, ही अर्धा किलो बटाटे मी शिजवून साल काढून बघा असे मोठे मोठे आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत। ते बटाटे पूर्ण थंड होऊन द्यायचे, नंतर त्याची साल काढून अशा पद्धतीत कापून घेतले तर चालते। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे। कढई गरम करत ठेवली, तर त्यामध्ये बघा ही धने टाकणारे 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। आता हे दोन्ही का नाही मीडियम गॅसवर 1 मिनिटभर फक्त मी भाजून घेणार आहे। जास्त आपल्याला लाल वगैरे करायचे नाहीयेत, हलकेसे भाजले की काढून घ्यायचे। बघा भाजलेलं आहे, अशा पद्धतीत भाजायचे। आपल्याला लाल वगैरे असं करायचं नाही, हलकंसं भाजलं की काढून घ्यायचं। काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं। तेल टाकायचं आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा 1 चमचा भरून मी जिरे टाकलेलं आहे। जिरे चांगले पहिले भाजून घ्यायचं। जिरे भाजले की ह्याच्यामध्ये बघा लाल कलरच्या मिरच्या आहेत त्या, ह्या वल्ल्या मिरच्या म्हणजे हिरव्या मिरच्या लाल झालेल्या आहेत त्या टाकल्या। तुम्ही ह्याच्या जागी ना लाल मिरची पावडर पण टाकू शकता, पण मी आता ही मिरची टाकलेली आहे, ह्याची चव पण छान येते। तुम्ही करून बघा एकदा। अर्धा इंच आलं फक्त बघा मी अशा पद्धतीत खिसून घेतलेलं आहे। की नाही माझ्या पद्धतीने मी जिरा आलू तुम्हाला बनवून दाखवते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला तुम्ही कमेंट करून सांगा। तर ही फक्त 2 मिनिटं एकसारखं परतून घ्यायचं, जेणेकरून ही जी मिरची आणि त्याची चव चांगली मुरली पाहिजे तेलामध्ये। मस्त अशी बघा मिरची भाजली गेलेली आहे। गॅस केलेला आहे थोडासा बारीक। त्यात टाकायचं आपल्याला 2 चिमूट हिंग पावडर, थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। आणि त्यात टाकायच्यात आपल्याला हे बटाटे। मी थोडेसे मोठे मोठेच मी कापून घेतलेले, तुम्ही थोडेसे बारीक कापले तर चालेल। गॅस केलेला आहे तर मीडियम। आता मीडियम गॅसवर 1 मिनिटभर पहिला आपण एकसारखं हलवून परतून घेऊया। आता मी ही परतस्तोवर जे आपले धने आणि जिरे होते ना, ते मी आबडधोबड कुटून घेते। परतून घेतलेलं आहे, गॅस केलेला आहे मी मीडियम। आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं सगळं साहित्य टाकून घेऊया। त्यात टाकायचे बघा ही जिरे आणि धने मी अशा पद्धतीत कुटून घेतलेले आहेत, दरदरे असे, जास्त मोठे पण नाही जास्त असे बारीक पण नाही।
जास्त आपल्याला लाल भडक पण असे कट करायचे, म्हणजे भाजायचे नाही आहेत बघा. अशा पद्धतीचा कलर आला पाहिजे, एकदम बी लाल असे नाही पाहिजे. तर हे पण पहिलं आपण मीडियम गॅसवर 1 मिनिटभर मी परतून घेते. परतून घेतलेला आहे बघा. गॅस मीडियमच आहे आपला. आता ह्याच्यात टाकणार एक चिमूटभर बघा आमचूर पावडर. मी आमचूर पावडर कशी माहिती आहे का, आता कच्चे आंबे म्हणजे अशी कच्ची कैरी भेटते ना, तिची साल काढायची, पातळ एकदम कापून उन्हामध्ये सुकवून त्याला ना बारीक करून ठेवायची. मस्त होते आपली घरची आणि त्याची चव एकदम थोडीशी टाकली तरी चांगली येते. त्यात टाकणार एक गरम मसाला पावडर 1 चमचा. खूप साऱ्या गरम मसाल्याच्या मी व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत. चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता तुम्ही ह्यात मी मिरची टाकलेली आहे, जी आपली हिरवी मिरची लाल झालेली ही टाकलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिखटासाठी ना चिली फ्लेक्स बी टाकू शकता आणि मिरची पावडर पण टाकू शकता. दोन्हीतलं कोणतं पण टाकलं तर चालेल. नाही तर तुमच्याकडे जर ही लाल मिरची जर असेल ना झालेली, ती टाकली तरी चालेल. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकूया कोथिंबीर आणि ही मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनटं आपण परतून घेऊया. 2 मिनटं बघा मी एकसारखं परतून घेतलेलं. असं परतून घ्यायचं, एकदम छान असं होतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला तुम्ही कमेंट करून सांगा. पण चवीला 1 नंबर लागेल. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.